आदाब अर्ज है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। कल बरोज़ जुमेरात ईद उल फित्र मनाई जाएगी। एडीएन की जानिब से ईद उल फित्र की मुबारकबाद कबूल कीजिए। नाजरीन, आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। औरंगाबाद लोकसभा के लिए महायुति का उम्मीदवार शिंदे ग्रुप का होगा। जुमेरात को ऐलान किया जाएगा। रुकन असेंबली संजय शिरसाट का बयान। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के ज़िम्मे म्युनिसिपल कॉरपोरेशन के अफसरान वर्कर्स पर दबाव डाल रहे हैं। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हमा पार्टी जयंती उत्सव कमेटी का इल्जाम। अब खबरें तफसील से। महायुति की औरंगाबाद लोकसभा की नशिस्त का उम्मीदवार शिंदे ग्रुप का रहेगा। जुमेरात को इसका ऐलान किया जाएगा। ये बात तर्जुमान नीज रुकन असेंबली संजय शिरसाट ने सहाफती कॉन्फ्रेंस में कही। संभाजीनगरच्या जागेबाबत काय अजूनपर्यंत गेला ना पाडव्याचं मुहूर्त संभाजीनगर जागेचा तिढा सुटलेला आहे। आज मोदी साहेब नागपूर ठिकाणी आहेत, म्हणून आज शक्यता थोडी कमी आहे, परंतु उद्या या संभाजीनगरच्या जागेची घोषणा केली जाईल। उमेदवाराच्या संदर्भामध्ये किती उद्या घोषणा केली जाईल। उमेदवार जो संभाव्य उमेदवार दिसतात त्याच्या विरोधात लोकांनी काल जाहीरपणे टीका केली। दारूवाला आहेत, असे घोटाळे, प्रत्येक उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असलं तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्टमध्ये तर दुसरा विरोधात असतो, म्हणून जो योग्य उमेदवार आहे तर शिंदे साहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करतील। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी आता भाजपने पण तयारी सुरू केली। भाजपची तर्फे डॉक्टर कराडाने अनेक दिवसापासून मागणी केली, ते आम्हालाही भेटले होते, परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कराड सुद्धा शिवसेनेचं काम करते। त्याच्या पीक सर्वेमध्ये आपण मागे पडला कोण कुणाच्या सर्वेमध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये। उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल। काल तुम्ही म्हटलं होतं की आम्ही 45 पार करू की नाही, ती धाकधुकीची भीती होती, कधी भीती कोणाची होती? भीती नाही, मताचं विभाजन होऊ नये। काही ठिकाणी थोड्या बहुत फरकाने उमेदवार जर मागं पुढे आला तर काही जरी असलं तर राज ठाकरे साहेबांच्या मागे जे काही मास आहे त्यांचे एक मतदान आहे, ते मतदान आम्हाला आता प्लसमध्ये येणार आहे, म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे, म्हणून आता 45 प्लस करू। आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो, म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही। होती थोडी भीती, 45 ते 40 होतात काय 42 होतात, परंतु आता 45 पार करणार एवढं मात्र निश्चित आहे। मग राज ठाकरे महायुतीचा प्रचार करतील का? नक्कीच करतील। राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील, संभाजीनगरला सुद्धा होणार आहे, म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन, त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के जिम्मे म्युनिसिपल कॉरपोरेशन के अफसरान वर्कर्स पर दबाव डाल रहे हैं। ऐसा इल्जाम भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हमा पार्टी जयंती उत्सव कमेटी ने आयद किया है। इस सिलसिले में सीनियर रहनुमा बाबू राव कदम ने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती 14 एप्रिल 2024ला साजरी होत आहे आणि ही जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज आणि सर्व धर्माचे लोक हे मोठ्या उत्साहानं औरंगाबाद शहरामध्ये जयंतीची तयारी करीत आहेत आणि वार्डात बैठका, बॅनर, रस्त्यावर बॅनर, पोस्टर लावून ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना एक निवेदन देण्यात आलं आणि औरंगाबाद शहरामध्ये जयंती साजरी होत असताना महापालिकेचे अधिकारी हे कार्यकर्त्यावर दबाव आणत आहेत की तुमचे बॅनर काढून घ्या अन्यथा आम्ही काढून घेऊ। तर ही भूमिका प्रशासनाची योग्य आहे असं मला वाटत नाही। आचारसंहिता लोकसभेची लागलेली आहे, आदर्श आचारसंहिता आहे, या आचारसंहिताचं पालन आम्ही देखील करतो, कारण आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनाच घटना लिहिली आणि लोकशाहीच्या माध्यमातून ही आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे। याचं भान हे आम्हालाही आहे
परंतु बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहेत. युगपुरुषाची जयंती साजरी करताना कुठल्याही अडचणी प्रशासनाने या ठिकाणी आणू नये आणि पोस्टर बॅनर लावलेले जे रस्त्यावर आहेत ते कुठल्याही पोस्टर बॅनरला काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये आणि कार्यकर्त्यांमध्ये कारण नसताना भीतीचं वातावरण प्रशासनाने या ठिकाणी निर्माण करू नये. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि लाखोचा समाज ही जयंती साजरी करण्यासाठी रस्त्यावर येत असतो आणि म्हणून रणजित पाटील यांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही पोस्टरला आणि बॅनरला काढल्या जाऊ नये. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या तुमच्याकडून जर परवानगी देणं होत नसेल तर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयामध्ये तुमचा एक कर्मचारी बसवा आणि त्या ठिकाणी परवानगीचे अर्ज घ्या आणि परवानगी त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा किंवा तुमचे 2 माणसं त्या ठिकाणी कुठेतरी एक ठिकाणी बसवा. कारण तुमच्या मागे लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्व गुंतलेला आहात आणि आज या ठिकाणी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि RPIच्या वतीनं या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी. आणि म्हणून त्या निवेदनाचा त्यांनी विचार करावा आणि कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी त्रास होईल बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी जयंती साजरी करण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य करावं. परवानगी घ्यावी तुम्ही म्हणताय, परंतु ज्या रस्त्यावर परवानगी घ्यायची आहे त्या रस्त्यावर निश्चितपणाने कार्यकर्ते परवानगी घेतील. परंतु तुम्ही परवानगी कार्यकर्त्यांना अर्ज दिल्याबरोबर दिली पाहिजे असं म्हणणं आमच्या या ठिकाणी आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे.
विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हमा पार्टी जयंती उत्सव कमेटी की जानिब से गारहाय बौद्ध इलाके में बौद्ध भीखू तंजीम को भोजन दान और बौद्ध गार के इलाके में शजरकारी की गई. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर 133वीं हमा पार्टी जयंती उत्सव कमेटी की जानिब से गारहाय बौद्ध इलाके में बौद्ध गार इलाके में बौद्ध भीखू तंजीम को भोजन दान दिया गया. इस मौके पर सदर नवीन सिंह मनमोहन सिंह ओबेराय, वर्किंग सदर नागराज गायकवाड़, रिपब्लिकन पार्टी के सीनियर रहनुमा बाबू राव कदम के हाथों शजरकारी की गई. गारहाय बौद्ध में फलों के पौधे लगाए गए. इस मौके पर सदर नवीन सिंह मनमोहन सिंह ओबेराय, वर्किंग सदर नागराज गायकवाड़, इस्तकबालिया सदर शफी शेख, बाबू राव कदम, संजय शिरसाट, अजय चावरिया, अंकित ओबेराय समेत शहर के तमाम पार्टियों के चीफ ओहदेदार मौजूद थे. सिटी बस में बगैर टिकट सफर करना महंगा साबित हुआ. रियासत ऐसी तस्वीर नजर आई. गुज़िश्ता एक साल में बगैर टिकट सफर करने वाले 173 मुसाफिरों पर जुर्माने की कार्रवाई करते हुए 1,07,000 रुपये जुर्माना वसूल किया गया. स्मार्ट सिटी की जानिब से चलाई जाने वाली सिटी बस में मुफ्त सफर करने वालों को सफर महंगा पड़ा. फरवरी 2023 से फरवरी 2024 तक एक साल में जुमला 173 बगैर टिकट सफर करने वालों से बस लाइन सुपरवाइजर्स ने पकड़कर 49,039 रुपये जुर्माना वसूल किया. बगैर टिकट सफर करने वालों से टिकट समेत जुमला 1,47,000 रुपयों की रकम वसूल की गई. म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर, नीज एडमिनिस्ट्रेटर और स्मार्ट सिटी के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जी श्रीकांत की रहनुमाई में स्मार्ट सिटी बस की जानिब से शहरियों को सहूलत के लिए माजी स्मार्ट सिटी बस चलाई जाती है. ड्राइवर्स और कंडक्टर्स की जानिब से उसूल व ज़ाबित पर अमल किया जाए. इसके साथ बगैर टिकट सफ़र करने पर काबू पाने के लिए स्मार्ट सिटी की जानिब से साबिक़ फौजियों के बस लाइन सुपरवाइजर्स वफ्त अचानक बस को रोक कर कार्रवाई करते हैं. भारतीय जनता पार्टी के रहनुमा सुधीर मुनगंटीवार ने कांग्रेस के जिम्मे में दिए गए काबिले एतराज बयान की मजम्मत में कांग्रेस वर्कर्स ने पुलिस कमिश्नर से मुलाकात की और मुनगंटीवार पर कार्रवाई करने का मुतालबा किया. रियासती तर्जुमान डॉक्टर नीलेश आंबेवाडीकर ने इस सिलसिले में मजीद मालूमात दी. लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्या मंचावर उपस्थित होते त्याच मंचावर चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक असंवेदनशील असे शब्दांचा अशा भाषणाचा त्यांनी प्रयोग केला आहे, जेणेकरून भावा बहिणीचं जे नातं आहे त्या नात्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले. भाजप पक्ष हा निव्वळ संविधानाच्या विरोधी वागतोय. भाजप पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतोय, इतरांचे उमेदवार फोडतोय. एवढंच सगळं काय कमी होतं त्यांना की आता ते ह्या पद्धतीच्या भाष्यकरणावर उतरले आहेत. सुधीर मुनगंटीवार असतील, भाजपचे इतर नेते असतील, प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भाषा वापरत असतात. हे लोकांना कुठंतरी चाप बसला पाहिजे. आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण तत्कालीन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो की तात्काळ
त्यांची उमेदवारी ही रद्द केली पाहिजे व कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कायदा भाजपसाठीच वेगळा असेल आणि इतरांसाठी वेगळा असेल तर मग आमच्यासारखे पदाधिकारी हे सुधीर मुनगंटीवार सारख्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. यावेळी असं आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे सांगू इच्छितो. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. औरंगाबाद लोकसभा के लिए महायुति का उम्मीदवार शिंदे ग्रुप का होगा. जुमेरात को ऐलान किया जाएगा. रुकन असेंबली संजय शिरसाट का बयान. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के जिम्मे म्युनिसिपल कॉरपोरेशन के अफसरान वर्कर्स पर दबाव डाल रहे हैं. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हमा पार्टी जयंती उत्सव कमेटी का इल्जाम. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ATN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की.